सकाळी सकाळी माझ्या कामांची लगबग चालू होती. आज आहे नारळी पौर्णिमा आणि मला सगळी तयारी करून मला जायचं होतं रक्षाबंधनासाठी आईच्या घरी. म्हणून पटकन रात्रीच मी थोडंफार तयारी करून ठेवली होती. नारळ खाऊन ठेवला होता, भाजीसुद्धा साफ करून ठेवली होती, म्हणजे आता तेवढं जास्त लोड येत नाही कामाचा. म्हणून पटकन फ्रेश वगैरे झाली, अंघोळ वगैरे झाली. त्यानंतर मी भाजीला फोडणी दिली. शेपूची भाजी पहिली खायची नाही, पण मी आत्ता हल्लेली खायला लागले. हल्ली म्हणजे बरीच वर्ष त्यामुळं. आणि आता आज आयंशला सुट्टी आहे म्हणून सगळा स्वयंपाक करायचा होता. दीपकसुद्धा लेट शिफ्टला जाणार होता आणि दीपक आयंशला आज बघणार होता, त्यामुळे पटकन भाजी करून घेतली होती. आणि आज नारळी पौर्णिमा स्पेशल म्हणजे नारळी भात, दुधापासून बनवलेला हा भात मी बनवला होता. याच्यामध्ये दूध कमी, म्हणजेच खोबरं दूध कमी केलं होतं, फक्त आपलं नॉर्मल दूध असतं ते टाकलं होतं. त्यानंतर सगळं आवरून मी तयारी करून ऑफिसला गेली. ऑफिसवरून सुटल्याच्या नंतर दीपक आणि आयंश आम्ही दोघं एकत्र भेटलो. दीपक गेला पुढे ड्युटीला आणि मी घरी आली होती. वहिनीने मस्त मुलांसाठी वडापाव केले होते आणि आमच्यासाठी कटवडा. रात्री मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि त्याच्यानंतर सकाळी उठून आम्हाला जायचं होतं मोठ्या दादाच्या घरी. त्याच्यामुळे मस्त बसनी बऱ्याच टायमानंतर प्रवास करते खरंच खूप भारी वाटते. वाळकेश्वर एरियानं एवढा छान वाटते की काही विचारू नका. त्यानंतर मस्त मुलांसाठी पाणीपुरी वहिनीने केली होती. रक्षाबंधन आमचं सेलिब्रेट झालं. दादाच्या मुलाचा वाढदिवससुद्धा साजरा झाला. असा होता मिनी व्लॉग. आवडला तर फॉलो करा. बाय.